गुड मॉर्निंग. आज आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण जो प्रॉब्लेम घेतलेला आहे त्याचं स्वरूप आपण पाहणार आहोत. ऑन 1st April 2017, 206% debentures of ₹100 each of Excellent Limited were held as investment by Mr. Tushar at a cost of ₹18,200. Excellent Limited pays interest on 1st May and 1st November every year. The following transactions were entered by him during the year ended 31st March 2018 in regard to these debentures. खाली आपल्याला परचेसेस आणि सेल्सच्या काही ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. 1 एप्रिलला 100 डिबेंचर्स आहेत सेल केलेले 98 कम इंटरेस्टनं. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2017ला 100 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत ₹104 एक्स इंटरेस्टनं. 1 डिसेंबर 2017ला 200 परचेसेस आहेत ₹97 कम इंटरेस्टनं. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन आहे 1 फेब्रुवारी 2018 100 डिबेंचर्स सेल्स केलेले आहेत ₹97 एक्स इंटरेस्टनं. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट इन 6% डिबेंचर्स इन एक्सलंट लिमिटेड अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2018 ॲज इट वुड अपीअर इन द बुक्स ऑफ मिस्टर तुषार. आणि आपल्याला 31 मार्च 2018ला इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे मिस्टर तुषार यांचं, ज्यामध्ये 6% डिबेंचर्स एक्सलंट लिमिटेडचे परचेस केलेले आहेत. यामध्ये 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट. ज्या वेळेला एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन असेल त्यावेळेला कॉस्टमध्ये इंटरेस्ट वजा करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेला कम इंटरेस्टचं ट्रान्झॅक्शन असेल त्यावेळेला मात्र इंटरेस्ट जे आहे ते कॉस्टमधून मायनस करायचं आहे आणि उर्वरित अमाऊंट ही फक्त कॉस्ट कॉलममध्ये लिहायची असते. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. प्रथमतः आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये जाऊयात. इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये इथं तुषार यांच्या बुक्समध्ये इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपल्याला दिसते. पहिलं ट्रान्झॅक्शन आपण इथं रेकॉर्ड करतोय जो आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. 1 एप्रिल 2017ला 200 डिबेंचर्स ओपनिंगचे आहेत. 6% डिबेंचर्स आहेत, ₹100 एक याप्रमाणे आणि 18,200 त्याची कॉस्ट आहे. आपण तो रेकॉर्ड करूयात. पहिल्यांदा आपण डेट रेकॉर्ड करतोय 1 एप्रिल 2017, 1/4/2017. ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून डेबिट साईडला आपण लिहितोय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. नॉमिनल व्हॅल्यू त्याची म्हणजेच फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच आहे. 200 डिबेंचर ₹100 एक याप्रमाणे व्हॅल्यू होती 20,000 म्हणून आपण नॉमिनल व्हॅल्यूमध्ये रेकॉर्ड करतोय 20,000. त्यानंतर त्याची जी काही कॉस्ट आहे ती कॉस्ट आपण रेकॉर्ड करतोय 18,200. यानंतर इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मागच्या इंटरेस्ट ड्यू डेटपासून ते 1 एप्रिलपर्यंत मागची इंटरेस्ट ड्यू डेट किती होती पहा. 1 मे आणि 1 नोव्हेंबर अशा 2 इंटरेस्टच्या ड्यू डेट्स आपल्याला दिलेल्या आहेत. 1 नोव्हेंबर ही या अगोदरची इंटरेस्टची ड्यू डेट होती. 1 नोव्हेंबरपासून ते 1 एप्रिलपर्यंतचा जर कालावधी आपण विचारामध्ये जर घेतला तर तो होतो 5 महिन्यांचा. 1 एप्रिलपर्यंतचा म्हणजे 1 नोव्हेंबरपासून पुढं कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा काउंटिंग करायचं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी आणि मार्च, एप्रिल म्हणजेच बरोबर 5 महिन्यांचा कालावधी होतो. आता या नॉमिनल व्हॅल्यूवरती आपल्याला काय करायचं आहे, 20,000वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्टचा रेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलाच आहे, 6% इंटरेस्टचा रेट आहे. आता आपण वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन करूयात. 20,000वर 6% 5 महिन्यांसाठीचं कॅल्क्युलेशन जे आहे ते येतं ₹500.
आपण ते आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये इंटरेस्टच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतो आहे 500 रुपये. हा पहिला ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. पहिला ट्रान्झॅक्शनसुद्धा सेल्स आणि परचेसेसमध्ये जो आहे तो सेल्सचा ट्रान्झॅक्शन आहे. 1 एप्रिल 2017लाच आहे. 100 डिबेंचर्स सेल केलेले आहेत 98 कम इंटरेस्टनं. म्हणून आपण तो ट्रान्झॅक्शन आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार आहोत. सेल्स आहे म्हणून क्रेडिट साईडला 1/4/2017ला. इथं आपण क्रेडिट साईडला म्हणणार आहोत बाय बँक अकाउंट आणि नॉमिनल व्हॅल्यू त्याची आता इथं कॅल्क्युलेट आपण करणार आहोत. 100 डिबेंचर 100 रुपयाचा एक याप्रमाणे अमाऊंट होते 10,000. ती इथं नॉमिनल व्हॅल्यूमध्ये आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर त्याची कॉस्ट जी आहे ती आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर त्याचं इंटरेस्ट जे आहे ते कोणत्या पद्धतीनं दिलेलं आहे तर कम इंटरेस्टनं दिलेलं आहे 98. म्हणजे इंटरेस्ट कॉस्टमधून आपल्याला वजा करायचं आहे. वर्किंग नोटमध्ये आपण इथं आता कॅल्क्युलेशन करतो आहे 1 एप्रिल 2017च्या सेल्सचं. टोटल 100 डिबेंचर्स विकले जाणार आहेत 98 रुपयानं. 100 डिबेंचरचे 98 रुपयाने इथं अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. 100 गुणिले 98 9,800 रुपये. आता इंटरेस्ट जे आहे ते आपल्याला वजा करायचं आहे या 10,000 रुपयांवरचं. म्हणून 10,000 रुपयावर 6% 5 महिन्यांसाठीचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 5 महिन्यांसाठी का तर मागची इंटरेस्टची ड्यू डेट जी आहे ती आहे 1 नोव्हेंबरपासून 1 एप्रिलपर्यंत 5 महिने होतात. म्हणून 10,000वर 6% 5 महिन्यांसाठी कॅल्क्युलेशन आपण करतो आहे. 10,000 गुणिले 6 भागिले 100 गुणिले 5/12 ते येतं आहे 250 रुपये. आता हे 250 रुपयाचं जे असणारं काही इंटरेस्ट आहे ते आपल्याला कॉस्टमधून लेस करायचं आहे. कॉस्ट आपली आलेली आहे 9,800. त्यातून 250 रुपये आपण वजा करूयात. 9,800 वजा 250 कॅल्क्युलेशनचे शिल्लक राहते. कॉस्टचं ते येते 9,550. आणि हे दोनही कॅल्क्युलेशन इंटरेस्ट आणि कॉस्ट आपण आता इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो आहे. इंटरेस्ट आहे 250 रुपये आणि त्याची कॉस्ट जी आहे ती आहे 9,550. हे सेल्स ट्रान्झॅक्शन्स या ठिकाणी झालेलं आहे. आता या सेल्सवरती प्रॉफिट झालं आहे का लॉस झाला आहे तो आपण पाहूयात. आलेला जर प्रॉफिट असेल तर डेबिट साईडला येईल, लॉस असेल तर क्रेडिट साईडला जाईल. म्हणून आपण वर्किंग नोटमध्येच परत आता कॅल्क्युलेशन करतो आहे. इथं आपण वर्किंग नोट नंबर 3 पहा. प्रॉफिट अँड लॉस ऑन सेल ऑन 1 एप्रिल 2017. त्याची जी काही प्राईस आहे ती आपण कॉस्ट प्राईस लिहिलेली आहे 9,550 रुपये. ज्याला विकलेलं आहे म्हणजेच ही सेलिंग प्राईस या ठिकाणी आहे 9,550 रुपयाला हे डिबेंचर्स काय केलेले आहेत आपण विकलेले आहेत. आता कॉस्ट प्राईस त्याची आपण काढणार आहोत. कॉस्ट प्राईस काढण्यासाठी इथं कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. 18,200 भागिले 200 म्हणजेच इथं आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये जर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर सध्या आपल्याकडं 18,200 रुपयांची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट या ठिकाणी आहे आणि 200 डिबेंचर्स आपल्याकडे आहेत. म्हणून 200 डिबेंचरची जी कॉस्ट आहे ती आपण इथं कॅल्क्युलेट करतो आहे 18,200 भागिले 200. त्यानंतर परत त्याला गुणिले 200 केल्यानंतर या ठिकाणी 9,100 जे काही अमाऊंट आहे ती आपल्याला मिळते. 18,200 रुपयांची कॉस्ट इथं आपण पाहतोय. त्यानंतर टोटल आपल्याकडं 200 डिबेंचर्स आहेत. म्हणून एका डिबेंचरची प्रथमतः आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली आणि सध्याचे काही विकलेले आहेत 100 डिबेंचर्स. त्या 100 डिबेंचर्सची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. इथं आपल्याला वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन जे आहे 18,200 भागिले 200 त्याला गुणिले इथं 100 असायला पाहिजेत. म्हणून 18,200 भागिले 200 गुणिले
100, कारण का 100च डिबेंचर आपण इथं विकलेले आहेत, म्हणून त्याची अमाऊंट येते 9,100 रुपये. 9,100 ही झाली त्याची कॉस्ट प्राईस. मग आता सेलिंग प्राईस जी होती ती होती 9,550 आणि कॉस्ट आली 9,100. मग इथं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर सेलिंग प्राईस जी आहे ती आहे जास्त, म्हणजेच 9,100 रुपयाचे डिबेंचर्स 9,550 रुपयांना काय केलेले आहेत, विकलेले आहेत. त्यामध्ये प्रॉफिट आपल्याला झालेला आहे 450 रुपयांचा, तो आपण इथं रेकॉर्ड करतोय. पुन्हा 1/4/2017 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याचा जो काही लॉस आहे प्रॉफिट जो आहे तो आपण डेबिट साईडला इथं रेकॉर्ड करतोय 450 रुपये. हा प्रॉफिटचा ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलेला आहे. यानंतर 1 एप्रिल नंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला प्रॉब्लेममध्ये जो दिलेला आहे तो आहे 1 ऑक्टोबरचा, परंतु त्या अगोदर आपली इंटरेस्ट ड्यू डेट जी आहे ती 1 मेची येते. 1 मेला आपण इंटरेस्ट जे आहे ते काय करणार आहोत, इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून तारीख लिहूयात 1/5/2017. क्रेडिट साईडला इथं आपण म्हणणार आहोत आता बाय बँक अकाउंट. इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि ते या इंटरेस्ट कॉलममध्ये लिहिणार आहोत. प्रथमतः इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपण करूयात. 1 मे 2017ला टोटल आता जी काही आपल्याकडं नॉमिनल व्हॅल्यू असेल त्यावरती कॅल्क्युलेशन करायचं आहे. नॉमिनल व्हॅल्यूचं बॅलन्स इकडं 20,000 आहे, त्यातून 10,000 रुपये क्रेडिट साईडचे वजा होतील, म्हणजे बॅलन्सला फक्त राहतात 10,000. म्हणून आपण इथं 10,000 रुपयावर 6% 6 महिन्यांसाठी कॅल्क्युलेशन करतो आहे आणि ती अमाऊंट येते 300 रुपये. आलेली 300 रुपयांची जी काही अमाऊंट असेल ती आता आपण इथं काय करणार आहोत, इंटरेस्ट कॉलममध्ये रेकॉर्ड करणार आहोत. इंटरेस्ट कॉलममध्ये क्रेडिट साईडला आपण ते रेकॉर्ड केलेले आहे 1/5/2017ला 300 रुपये. त्यानंतरचा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपला 1 ऑक्टोबरला आहे. 1 ऑक्टोबरला 100 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत 104 रुपये एक्स इंटरेस्टनं. म्हणून डेबिट साईडला इथं आपण त्याचं रेकॉर्डिंग करतो आहे 1 ऑक्टोबर म्हणजेच 1/10/2017. इथं आपण म्हणणार आहोत टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट. त्याची नॉमिनल व्हॅल्यू 1 ऑक्टोबरला 100 डिबेंचर्स काय केलेले आहेत, परचेस केलेत. 100 रुपयाचा एक याप्रमाणे अमाऊंट होते 10,000 रुपये. म्हणून नॉमिनल व्हॅल्यूमध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 10,000. 104 रुपये एक्स इंटरेस्ट आहे. 104 रुपये एक्स इंटरेस्ट नसल्यामुळे इंटरेस्ट वजा करण्याची गरज नाही. 104 गुणिले 100 डायरेक्ट कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. ते येते 10,400 आणि ते आपण इथं रेकॉर्ड करतो आहे 10,400. त्यानंतर इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आता आपल्याला करायचं आहे. 1 मेपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत जे काही कॅल्क्युलेशन होणार आहे ते आता आपण वर्किंग नोटमध्ये पाहणार आहोत. 1 ऑक्टोबरला जे काही परचेसेस आहेत त्यावरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. 10,000 रुपये आपला जो काही बॅलन्स आहे अगोदरचा, त्या 10,000 रुपयाच्या बॅलन्सवरती 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो आहे 5 महिन्यांसाठी. 5 महिन्यांसाठी म्हणजेच 1 मे नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि त्यानंतर 1 ऑक्टोबरला आपण ट्रान्झॅक्शन करतो आहे. म्हणून 5 महिन्यांसाठी 10,000 रुपयाचे आपले डिबेंचर्स आहेत. 10,000वर 6% 5 महिन्यांसाठी अमाऊंट येते 250 रुपये. ते आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये इथं रेकॉर्ड करतो आहे 250. त्यानंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे 1 ऑक्टोबरच्या नंतर 1 डिसेंबरचा, तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. परंतु त्याच्या अगोदर आपली इंटरेस्ट ड्यू डेट जी आहे ती येते 1 नोव्हेंबरला. 1 नोव्हेंबर ही आपली इंटरेस्टची ड्यू डेट आहे. म्हणून इंटरेस्ट ड्यू डेटचं आपल्याला क्रेडिट साईडला मिळतं. म्हणून 1/11/2017 ही डेट आपण रेकॉर्ड करतो आहे. क्रेडिट साईडला येणार आहे बाय बँक अकाउंट.
आणि इंटरेस्ट आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत सध्या आपल्याकडं जेवढा काही बॅलन्स असेल त्यावरती. आता सध्याचा जर आपण विचार केला एक अकराचा तर 20,000 10,000 असे झाले 30,000, त्यातून 10,000 रुपये क्रेडिट साईडचे वजा होतील, म्हणजे 20,000 रुपयावरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे. 20,000वर इथं आपण 6 नंबरची वर्किंग नोट पाहतोय. 20,000वर 6% 6 महिन्यांसाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार आहे. अगोदरची इंटरेस्ट ड्यू डेट बरोबर 6 महिने अगोदर आहे, म्हणून इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपण करतोय. 20,000 गुणिले 6 भागिले 100 गुणिले 6 भागिले 12 ते येत आहे 600 रुपये. आलेलं इंटरेस्ट आहे ते आपण इथं रेकॉर्ड करतोय. इंटरेस्टच्या कॉलममध्ये 1/11ला 600 रुपये इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आता 1 डिसेंबरचा पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे तो आपण रेकॉर्ड करतोय. 200 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत. 97 कम इंटरेस्टनं परचेस केलेले आहेत, म्हणून डेबिट साईडला इथं ट्रान्झॅक्शन आपण घेतोय 1/12/2017. इथं आपण म्हणणार आहोत टू बँक अकाउंट टोटल 200 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत. 200 डिबेंचरची 100 रुपयानं नॉमिनल व्हॅल्यू होते 20,000 रुपये. त्याचं इंटरेस्ट आहे तेही आपण काढणार आहोत. त्याच्या अगोदर त्याची जी काही कॉस्ट आहे ती आपल्याला काढायची. हे कम इंटरेस्टनं कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळं कॉस्टमधून इंटरेस्ट आपल्याला इथं वजा करावं लागणार आहे. वर्किंग नोटमध्ये आपण त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते करणार आहोत. 1 डिसेंबर 2017ला ज्या काही परचेसेस केलेल्या आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करतोय. 20,000वर 6% 1 महिन्यांसाठी, कारण 1 नोव्हेंबरला अगोदर इंटरेस्ट ड्यू डेटचे हे होऊन गेलेले आहेत आणि 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत एका महिन्यासाठी कॅल्क्युलेशन इथं आपण करतोय. 20,000 रुपयांचे डिबेंचर्स घेतलेत, 6% रेट आहे. 1 महिन्यासाठी कॅल्क्युलेशन करतोय. 20,000 गुणिले 6 भागिले 100 गुणिले 1/12 ते येत आहे 100 रुपये. आणि कम इंटरेस्ट म्हणजेच आपली जी काही प्राईस आहे तिचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं आहे 97 गुणिले 200 ते येतं आहे 19,400. 19,400मधून 100 रुपये इंटरेस्ट आहे ती कम इंटरेस्ट असल्यामुळं वाचा होईल. उरलेली अमाऊंट शिल्लक राहणार आहे 19,300. ती आता आपण रेकॉर्ड करणार आहोत. प्रथम कॉस्ट 19,300, त्यानंतर त्याचं येणारं इंटरेस्ट जे आहे ते आपण इथं रेकॉर्ड करतो 100 रुपये. आणि अशा पद्धतीनं 1/12चा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो या ठिकाणी रेकॉर्ड झालेला आहे. 1/12च्या नंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे तो आहे 1 फेब्रुवारीचा. 100 डिबेंचर सोल्ड केलेले आहेत 97x इंटरेस्टनं सोल्ड केलेले आहेत. म्हटल्यानंतर कॅल्क्युलेशन जे आहे ते क्रेडिट साईडला जाणार आहे 1/2/2018ला. इथं आपण म्हणणार आहोत बाय बँक अकाउंट. 100 डिबेंचर्स आपण सेल्स केलेले आहे. 100 रुपये एकाची अमाऊंट आहे. 100 डिबेंचरची 100 रुपयानं अमाऊंट होते 10,000 रुपये, म्हणून आपण नॉमिनल व्हॅल्यूमध्ये ते रेकॉर्ड करतोय. त्यानंतर इथं ट्रान्झॅक्शन्स आहे तो एक्स इंटरेस्टनं आहे, त्यामुळं इंटरेस्ट मायनस करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, म्हणून आपण काय करतोय इंटरेस्ट जो आहे तो या ठिकाणी आहे तसंच ठेवणार आहोत. त्यानंतर कॉस्ट जी आहे ती कॉस्ट कॅल्क्युलेट करूयात आपण. 97 रुपये एका डिबेंचरची किंमत, तर 100 डिबेंचरची किती याचं कॅल्क्युलेशन 100 गुणिले 97 ते येतं आहे 9,700 रुपये, म्हणून आपण कॉस्टमध्ये ते रेकॉर्ड करतोय 9,700. 1 फेब्रुवारीला हा ट्रान्झॅक्शन झालेला आहे. याच्या अगोदरची इंटरेस्ट ड्यू डेटची आहे ती आहे 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबरपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी किती होतोय तो काउंट करूयात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्यांसाठीचं जे काही कॅल्क्युलेशन असेल ते या ठिकाणी आपण नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून आपण काय करणार आहोत ते ट्रान्झॅक्शन जे आहे ते 3 महिन्यांसाठी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन तिथं करणार आहोत.
10,000 रुपये आपली नॉमिनल व्हॅल्यू आहे. 10,000वर 6% 3 महिन्यांसाठी कॅल्क्युलेशन येतं आहे 150 रुपये. 10,000 गुणिले 6/100 गुणिले 3/12 कॅल्क्युलेशन येते 150 रुपये. त्याचबरोबर आलेलं जे काही इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आहे ते आपण इंटरेस्टच्या कॉलममध्ये इथं रेकॉर्ड करणार आहोत. 150 रुपये. एक्स इंटरेस्टनं ट्रान्झॅक्शन असल्यामुळे इथं आपल्याला कॉस्टमधून हे इंटरेस्ट वजा करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आता आपण ट्रान्झॅक्शनचे आहेत ते आपले संपलेले आहेत. आता आपल्याला अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. अकाउंट्स क्लोज करत असताना प्रथमतः नॉमिनल व्हॅल्यूचा जो काही कॉलम असतो तो आपण क्लोज करत असतो. इथं नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम आपण क्लोज करूयात. नॉमिनल व्हॅल्यूचे जे काही कॉलम आहेत त्या कॉलममध्ये प्रथमतः डेबिट साईड 20,000, 10,000 आणि 10,000 टोटल होते 50,000. क्रेडिट साईडची जर पाहिली तर 10,000 आणि 10,000 20,000 होते, म्हणजे डेबिट साईड ही मोठी आहे, तिची टोटल होते 50,000. ते आपण इथं रेकॉर्ड करतो आहे. क्रेडिट साईडलाही तीच टोटल घेतो आहे 50,000 आणि त्यानंतर येणारा जो काही बॅलन्स असेल तो आपण 31 मार्चला इथं क्लोज करणार आहोत. म्हणून 31/3/2018ला बॅलन्स आपण लिहितो आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 50,000तून 10,000 आणि 10,000 वजा केल्यानंतर उरलेला जो बॅलन्स शिल्लक राहतोय तो येतोय 30,000 रुपये. हा नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम जो आहे तो क्लोज झालेला आहे. यानंतर इंटरेस्ट कॉलम आपल्याला क्लोज करायचं आहे, परंतु क्लोज करत असताना क्लोजिंग डेटला अगोदर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं आणि ते इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. मागच्या इंटरेस्ट ड्यू डेटपासून ते 31 मार्चपर्यंत. मागची इंटरेस्ट ड्यू डेट जी आहे ते आपली होती 1 नोव्हेंबरची. 1 नोव्हेंबरपासून ते 31 मार्चपर्यंतचा कालावधी काउंट करूयात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 5 महिन्यांसाठीचं इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ते आपण या ठिकाणी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता इंटरेस्टच्या कॅल्क्युलेशनच्या अगोदर इथं एक गोष्ट आपली थोडीशी विचारामध्ये घ्यायची राहून गेलेली आहे, तिचाही थोडा विचार करूयात. 1 फेब्रुवारीला जो सेल्स ट्रान्झॅक्शन झालेला आहे त्याच्यावरती प्रॉफिट किंवा लॉस शोधणं गरजेचं आहे आणि नंतर आपण इंटरेस्टच्या कॉलमकडं जो काही आपला 5 महिन्यांसाठीचा जो कॉलम आहे तो या ठिकाणी बघूयात. इथं 1 फेब्रुवारीच्या ट्रान्झॅक्शनचं जर आपण एक्स इंटरेस्टची अमाऊंट पाहिली तर ती येते 9,700 रुपये. त्याचबरोबर त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन कॉस्ट प्राईसचंही आपल्याला करायचं आहे. टोटल आपण जर विचार केला आता तर कॉस्ट किती आणि नॉमिनल व्हॅल्यू किती याचा जर आपण विचार केला तर 20,000, 10,000, 20,000, 50,000 डेबिट साईडची होती आणि क्रेडिट साईड म्हणजे 1 फेब्रुवारीच्या अगोदरपर्यंत 10,000 रुपये आहेत. 50,000 या 50,000तून 10,000 वजा केल्यानंतर आपल्याकडं शिल्लक बॅलन्स जो आहे तो राहतो 40,000, म्हणजे नॉमिनल व्हॅल्यूचा बॅलन्स राहतो 40,000. कॉस्ट कॉलमचं जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं 18,200 प्लस 450 प्लस 10,400 प्लस 19,300 मायनस 9,550, तर याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं 38,800 आणि म्हणून इथं 38,800 भागिले 40,000 गुणिले 20,000 त्याचंही कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं तर तेही येतं 9,700, म्हणजे दोनही अमाऊंट सारख्याच येतात. त्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉस असं तत्व या ठिकाणी झालेलं आहे, त्यामुळे त्याचं काही कॅल्क्युलेशनचा विचार आपल्याला करता येणार नाही. आता इंटरेस्टचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय. 30,000वरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला 31/3ला. 31/3च्या अगोदरचं जर आपण इथं विचार केला 1 नोव्हेंबरपासून ते 31/3पर्यंत, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 5 महिन्यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर 5 महिन्यांसाठी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर ते इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन जे आहे 30,000वर 6% कॅल्क्युलेट करायचं आहे आणि 5 महिन्यांसाठी ते येतं आहे 750 रुपये.
म्हणून आपण इथं अगोदर 750 रुपये काय करतोय, रेकॉर्ड करतोय आणि नंतर इंटरेस्टचा कॉलम जो आहे तो क्लोज करतोय. इंटरेस्टचं जो काही डेबिट साईडची बेरीज आहे 500, 250 आणि 100, म्हणजेच ती आपल्याला 850 एवढी टोटल होते. त्याचबरोबर क्रेडिट साईड 250, 300, 600, 150 आणि 750 यांची टोटल जी आहे ती जास्त होते. मग आपण काय करूयात, क्रेडिट साईडची टोटल करूयात आणि ती डेबिट साईडला घेऊयात. 250 प्लस 300 प्लस 600 प्लस 150 प्लस 750 यांची टोटल होती 2050. तीच टोटल आपण आता इथं क्रेडिट साईडला पण डेबिट साईडला पण घेणार आहोत. 2050 येणारा बॅलन्स आहे तो त्याचा डेबिट साईडला निघतो. तारीख आपण लिहितो 31/3/2018. इथं म्हणतोय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण हा इंटरेस्टचा जो काही बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला शेवटी ट्रान्सफर केला जातो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते आपण इथं लिहितोय आणि इंटरेस्टच्या कॉलममध्ये त्याचा बॅलन्स काढतोय. 2050 वजा 100 वजा 250 वजा 500 याची जर वजाबाकी केली तर आपल्याला बॅलन्स मिळतोय 1200 रुपये. त्यानंतर आता कॉस्ट कॉलम जो आहे तो आपण क्लोज करणार आहोत. कॉस्ट कॉलमची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन्हींच्याही जर बेरजा केल्यात तर क्रेडिट साईडला दोनच अमाऊंट आहेत, 9550 आणि 9700. डेबिट साईडला मात्र 18200, 450, 10400, 19300, म्हणजे डेबिट साईडच्या अमाऊंट काय जास्त आहेत त्यांची बेरीज करूयात. 18200 प्लस 450 प्लस 10400 प्लस 19300 टोटल येते आपली 48350. ती आपण इथं रेकॉर्ड करतोय. तीच टोटल क्रेडिट साईडला सुद्धा घेतोय 48350. आणि आता शेवटी कॉस्ट कॉलम जो आहे तो क्लोज करणार आहोत. 48350 वजा 9700 वजा 9550 यांचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येतं 29100. 29100 रुपयांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आणि तो आहे आपला बॅलन्स. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सगळे कॉलम क्लोज झाल्यानंतर बॅलन्स मिळालेला आहे आणि तो बॅलन्स या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. नॉमिनल व्हॅल्यू 30,000, त्यानंतर कॉस्ट कॉलमची जो काही बॅलन्स आहे तो 29100 आणि इंटरेस्टचा बॅलन्स हा डेबिट साईडला आलेला आहे 1200 रुपये. अशा पद्धतीनं हे अकाउंट या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. थँक्यू.